अरे देवा, इतकी मोठी ऑर्डर कशाला लागायची, इतकी मोठी. असो. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 21 तारीख आणि आज आहे मंगळवार. 12:20 पहिली ऑर्डर लागली आहे आणि क्लाउड किचन आहे या दादांचं. लवकर ऑर्डर काही भेटणार नाही मला असा डाऊट आहे, म्हणून थोडासा 5-10 मिनटं लेट जाणार मी, जेणेकरून आपल्याला ऑर्डर भेटावी. ऑर्डर पिक तर केली, पण तिकडे मी रेकॉर्ड नाही केलं कारण तिथे आहे ना रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे ज्या ठिकाणी या दादांचं क्लाउड किचन आहे तिथे, तर त्याच्यामुळे मी रेकॉर्ड नाही केलं. भाई इथे जायचं आहे आपल्याला, या बिल्डिंगमध्ये. पहिली ऑर्डर डिलिव्हरी डन. 12:50 झालेत. एक्सपेक्टेडच होतं की एवढा टाईम होणारच आहे, कारण या सोसायटीमध्ये आहे ना बाहेरच्या गाड्या अलाउ नाही आहेत. तर त्याच्यामुळे पायी गेलो आणि पायी ऑर्डर देऊन आलो. त्याच्यामध्ये एक लिफ्ट पण बंद आहे, आउट ऑफ सर्विस. लोकल ऑर्डर लागली पतोशची. मी इथे होतो बेलपाडा ब्रिजच्या इथे. क्या काय बोलते का समजलं नाही मला, पण ठीक आहे. लीप बुक करतो ना, नेहमी विसरून जातो. क्या बोल रहे हो? कैमरे? हाँ, व्लॉग बनाता हूँ. भगत ताराचंदची ऑर्डर लागली. मी गो टू होम पनवेलचा टाकलं आहे, बघू पनवेलला नेतो आहे का. पनवेलला गेल्यावरती मग काम होते, नाही तर मग खारकर. असंच करणार, तरच जाऊन झालं तर झालं, नाही तर नाही. हां, आपल्याला टीप भेटली आहे यावाल्या ऑर्डरमध्ये. भगत ताराचंदची ऑर्डर आहे, 50 रुपये टीप आहे आणि घेऊन जायचं आहे कळंबोलीमध्ये. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 100 रुपयाची ऑर्डर आहे. तर आता मी आहे ओल्ड पनवेल. कामोठ्यामध्ये नाही, खारघरमधूनच मी पनवेलचं हे टाकलं होतं गो टू होम, जेणेकरून मला थोडी लांबची ऑर्डर भेटावी. तर खारघरमधून कळंबोलीची ऑर्डर लागली. ती डिलिव्हरी केल्यानंतर कळंबोलीवरून रुपाली किचनची ऑर्डर लागली होती. तर ती ऑर्डर डिलिव्हर करायला मी तिथं आलो. जवळपास 8.5 किलोमीटर झालं पिकअप अँड ड्रॉप, पण त्याला 50 का 60 रुपये समथिंग असे काहीतरी दिले. हां, 59 रुपये दिले. हां, बरोबर 2 वाजता ऑर्डर लागली होती. बघा, बरोबर 2 वाजता ऑर्डर लागली होती. टाईम होते 2:40. त्या सोसायटीमध्ये काका होते, बोलते की तुमच्यामुळे आम्हाला गाडी लावायला जागा वगैरे भेटत नाही. मी त्या नेगेटिव्ह गोष्टीला गोळी मारली आणि मी माझ्या कामामध्ये फोकस करतो. तर असंच आहे यार. हॉटेल रत्नराज किती किलोमीटरचं पिकअप आहे दादा? इथे GST भवन कुठे आहे? सिग्नलला लेफ्ट साईडला आहे. ती वाईट गाडी आली बाहेर तिथे ना? नाही, या ब्रिजच्या पण पुढे आहे, लेफ्ट साईडला आहे. हां, 3.3 किलोमीटरचा पिकअप आहे. खारघर सेक्टर 35ची ऑर्डर होती. 9.4 किलोमीटर टोटल पिकअप अँड ड्रॉप आणि 65 रुपये दिले. असं, चला काही हरकत नाही. पॉझिटिव्हिटी आईच्या गावात. गॅरंटेड ऑर्डर 3 किलोमीटर लांब दाखवतो. 3.1. बाबा. आय एम डॅम शुअर की ही ऑर्डर कामोड्याची आहे, कारण जिथे पिकअप आहे ना तो डिमार्ट रोड आहे, गुप्ता सँडविच. मला कामोड्याची ऑर्डर वाटते. पाण्याची बाटली घ्यायला थांबलो होतो मी. आपल्याला पाण्याची बाटली घेतो. सँडविचमध्ये पण डाएट असतं, मला आता माहिती पडतो आहे. ते पण ऑर्डर लागल्यावरती. डाईट ग्रिल सँडविच आहेत 4 प्लस एक मिनी, माहीत नाही. त्यांनी ऑर्डर कळंबोलीमध्ये घेऊन जायचे. मला वाटतं कामोठे आहेत आणि कळंबोलीची ऑर्डर आहे. लिफ्टच्या आतमध्ये अडकलो मित्रांनो. ऑर्डर आहे हातामध्ये, काय माहिती काय होतं आता. इच्छा गावात कस्टमरला फोन करून सांगितलं की लिफ्टमध्ये अडकलो आहे. हा बजर आहे, बजर. अरे हेलो, मैं लिफ्ट के अंदर फंसा पड़ा हूँ. हेलो,
आवाज आ रहा है क्या मेरा? हाँ वही, कब से फंसा पड़ा हूँ. चायची ऑर्डर लागली आहे. कुठे घेऊन जायचं आहे? अच्छा ठीक आहे, काम मोठ्यामध्येच आहे. रेस्टॉरंटनी डिले केला ऑर्डर द्यायला. त्याच्यामध्ये अर्ध्या रस्त्यामध्ये रेस्टॉरंट मला फोन करून बोलतो की अरे चुकीची ऑर्डर दिली आहे, रिटर्न आहे. मग परत त्या रेस्टॉरंटमध्ये पोचलो, ऑर्डर नवीन घेतली आणि मग डिलिव्हर केली. भाई मला असं वाटतं की मी समाजसेवा करायला लॉग इन आहे. काय होतं यार माझ्यासोबत, लिटरली याला पाऊण तास लागला, 45 मिनिट्स लागले त्या ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी. काय बेकार पेआउट देतो आहे. 90 रुपये द्यायला पाहिजे. 9.84 किलोमीटरचा ड्रॉप आहे भाई. नीलकंठ स्वीट्स अँड ड्राय फ्रूट्स 78 रुपीज़ देतो आहे. भैया काय सीन है भाई? टोमेटो भाई क्या करनी चाहती है कंपनी? नीलकंठ स्वीट्स अँड गुप्ता सँडविच. आईची कटकट. तिथं तर ट्रॅफिक होती, तिथं बस बंद पडली होती त्या गुप्ता सँडविचच्या आसपास. हे राम, लफड़े होने वाले भाई. हाँ सेक्टर 35ची ऑर्डर आहे. आज सेक्टर 35ची ऑर्डर आहे. मस्त आहे मस्त आहे. इज्जत फुल इज्जत. मल्टी ऑर्डरचं पहिलं ऑर्डर डन. आता जायचं दुसरा ऑर्डर डिलिव्हर करायला. लॉन्ग डिस्टेंस 97.38 पैसे. आई शपथ भाई, ये क्या है भाई? भाई 6 घंटे काम किया मैंने, अर्निंग देखो 484. मल्टीवर मल्टी देतील. मल्टी तर मल्टी चालेल मला. अंडा लागूया झोमॅटोला. त्या आईची आईच्या कॅन्सल मारताना ऑर्डरीवर देता कशाला? अरे तुम्ही थेरड्यानो यायला. लोकल ऑर्डर लागली आहे. 2 डबल ट्रफल पॅनकेक घेऊन जायचे सेक्टर 21मध्ये. बिल्डिंगचं नाव मेन्शन नाही आहे, फक्त प्लॉट नंबर आहे. आय गेस रो हाऊस असेल. सो ठीक आहे. इथं मला काय दिसलं बघा, सेलिब्रेशन आर्ट अँड एम्ब्रोझायड्री. म्हणजे इथे ते वाले मास्क वगैरे येतात भूताचे. तो का समोरच दिसतंय मला. भूताचे भेटत आहेत, जोकरचे आहेत. याला बोलतात ना ऑर्डर. प्रशांत कॉर्नरची ऑर्डर लागली आहे. तो तिकडे कोपऱ्यामध्ये प्रशांत कॉर्नर आहे. तर 6.97 काय होता मला पण नाही माहिती. 7 किलोमीटरचे 75 रुपये देते भाई. असा रेट कार्ड स्टार्टिंगपासून दिला असताना तर किती भारी असतं. पण ठीक आहे, चला प्रशांत कॉर्नरच्या इथे पोचू आपण. तिथेच होतो मी, तिथूनच इकडे आलो आणि तेव्हा ऑर्डर लागली. आता पण तिकडे जायला लागेल. खारघर सेक्टर 10ची ऑर्डर लागली. खूप मस्तच ऑर्डर लागली. नॉर्मली एमटी जायला लागतं, पण आता भाई जीवात जीव आहे तेवढं चांगली ऑर्डर लागली. 1 किलोमीटरचा पिकअप तो होता, पण ठीक आहे. पुढे बस पिझ्झाची ऑर्डर लागली आहे. 12 इंचाचा पिझ्झा आहे बघा. बरोबर 12 इंचाचा पिझ्झा बसते बॅगेमध्ये. त्याच्यावरती तर 13-14 मला माहिती एक्स्ट्रा काय आहे काय नाही साईज पिझ्झाची. याच्यापेक्षा पण मोठा पिझ्झा पण बघितला आहे मी. त्याची पण ऑर्डर लागली होती. त्यासाठी वॅगनर करायला लागली होती कॅब. काय नानूमाल भोजराज. ये तो नानूजी लग रहा है. हाँ नानूजी. 20 किलोमीटरचा पिकअप दिला आहे आईच्या गावात. द नवाबमध्ये जायचं आय गेस तिकडे कुठेतरी आहे. एकदम परफेक्ट ऑर्डर लागली आहे, पण 10 वाजता लागली आहे. हीच ऑर्डर जर 11 वाजता लागली असते ना ठीक होतं, काय हरकत नाही आहे. पण बॅकग्राऊंडला रॅपिडो चालू करू काय. ओके बॅक टू होम. सगळ्यात पहिले तर 10 तासच काम केलं आहे मी. 11 तास करणार होतो पण नाही केलं. कारण म्हणजे असं की आपल्याला शेवटची जी ऑर्डर आहे ती 9 वाजून 50 मिनिटं लागली होती माझ्या घराच्या साईडची. आणि मी आत्ता ती ऑर्डर डिलिव्हर करून आत्ता जस्ट बिल्डिंग खाली आलो आहे. आणि 11 वाजेपर्यंत 22 ऑर्डर होणं शक्य नाही आहे, कारण टोटल 18 ऑर्डरच झालेत. 19, 20, 21, 4 ऑर्डर पाहिजे होत्या आणि 50 रुपये वाढले असते फक्त, बस दुसरं काय नाही. अर्निंग जर बघायला गेलं तर 936.
ठीक आहे. 936 रुपयाची अर्निंग आहे आणि प्लस याच्यामध्ये 50 रुपये ॲड आहेत. तर 936 प्लस 50 986 रुपीजची अर्निंग आहे. आणि बाईक चालली आहे 115 किलोमीटर, 114.8 किलोमीटरची ही आहे रनिंग आहे. पण आपण राऊंड फिगर 115 किलोमीटर तरी मानून चाललो. मायनस किती रुपयाचं पेट्रोल गेलं असेल? 200 रुपयाचं पेट्रोल गेला. चायला एवढी आपली अर्निंग झाली आहे 10 तासामध्ये आज. 786 ॲक्युरेट, एकदम ॲक्युरेट अर्निंग. ठीक आहे. एनिवेज मानून चालू की पेट्रोलचा खर्च निघाला आज, असं मानून दिवसाला एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. बाय बाय.